नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवते खमंग ढोकळा आणि ही ढोकळा जाळीदार कशी बनते आणि त्याचं प्रमाण मी आज तुम्हाला दाखवते। चला तर मग आपण सुरुवात करूया। प्रथम आपण इथं गॅसवर एक पातेलं ठेवूया। पातेल्यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी पातेलं घालूया। चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा एवढं सायट्रिक ॲसिड, आणि 1.5 चमचा साखर। आपलं पाणी इथं कोमट झालेलं आहे। गॅस बंद करूया। आता ह्या पाण्यातलं साखर, सायट्रिक ॲसिड आणि मीठ विरघळण्यासाठी आपण थोडंसं पातेलं हलवून घेऊया, म्हणजे त्यातले सगळे ते छान असे विरघळून जाते। मग त्यात आपण नंतर पीठ मिक्स करूया। हे मिक्सर हे पाण्यात विरघळेपर्यंत आपण टोपलीमध्ये थोडंसं पाणी घेऊया, साधारणतः एवढं, आणि हे आपण गॅसवर ठेवून गॅस चालू करूया। म्हणजे आपल्या इकडं पीठ तयार होईपर्यंत ते पाणी गरम होऊन जाईल। आणि एका ताटाला आपण इथं तेल लावून घेऊया, छान असे तेल लावून घेऊया। इथं मी ताटाला तेल लावून घेतलेलं आहे छान, म्हणजे आपले ढोकळा ताटाला चिटकणार नाही। गॅसवर पाणी गरम करायला ठेवलंय, त्यामध्ये आपण एक वजनदार असं काहीतरी तुमच्याकडे असलेलं त्यामध्ये पालतं घालून ठेवूया। ह्यावर आपण हे ग्रीस केलेलं ताट, ह्याच्यात पीठ मिक्स घालून वजनदार असं काहीतरी आपण पालतं घालून ठेवूया। ह्यावर असं प्लेट ठेवण्यासाठी हे पालतं घातलेलं आहे। आता पाण्यात घातलेलं सगळं मीठ, सायट्रिक ॲसिड सगळं विरघळून गेलेलं आहे। आता ह्यात आपण जेवढं मावेल तेवढं डाळीचं पीठ घालून मिक्स करूया। आता आपलं पीठ असं ह्यासारखं कन्सिस्टन्सी येईपर्यंत त्यात पीठ डाळीचं पीठ घालून घ्यायचं। म्हणजे बेसन घालून घ्यायचं, असं असायला पाहिजे त्याची कन्सिस्टन्सी। ह्यामध्ये साधारणतः 3 वाटी एवढी बेसन बसलेलं आहे। अर्धा ग्लास पाण्यामध्ये म्हणजे 3 वाटी बेसन, एवढं प्रमाण बरोबर आहे। यात खायची सोडा अर्धा चमचा, आपण यात अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घातलं होतं, आणि खायची सोडा अर्धा चमचा, आणि जोरात असे एका दिशेनेच मिक्स करून घ्यायचं, म्हणजे चांगलं असं हेच आपलं पीठ इथं चांगलं असं फुगलेलं आहे। लगेचच आपण हे पीठ आपण तेल लावून ठेवलेल्या ताटात ओतून घ्यायचं। आता इथं आपलं पाणी गरम झालेलं आहे, आणि हे आपण ताट ठेवून टाकू त्यावर, आणि ह्यावर व्यवस्थित बसेल असं ताट बंद करून घ्यायचं। ओझं असं ठेवून टाकायचं। एक 20 मिनिटात आपलं ढोकळा तयार होतं। गॅस आपण मीडियम फ्लोवर ठेवून 20 मिनिटं ठेवायची। आपला ढोकळा इकडं बनते तोपर्यंत आपण इकडं फोडणी घेऊया परतून। गॅसवर छोटंसं पातेलं ठेवलेलं आहे, त्यात थोडंसं तेल, 1 चमचा, जिरं मोहरी तडतडली की कढीपत्ता, हिरवी मिरची, 3 हिरवी मिरची, साधारण 2 चमचे
चमचा एवढे तीळ घालून घेऊया. तीळ आपले उडायला लागले. त्यात थोडंसं हळद घालूया. अर्धा ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे. पाण्याला लागेल तेवढंच मीठ, कारण आपण पिठामध्ये पण मीठ घातलेलं आहे. 2 चमचा एवढं साखर. आता आपल्या पाण्याला उकळी येऊ द्यायचं. साखर आणि मीठ विरघळू. साखर आणि मीठ विरघळू द्यायचं. आपल्या पाण्याला इथं छान अशी उकळी आली आणि मीठ आणि साखर पण विरघळलेलं आहे. आपण इथे गॅस बंद करूया. आपली फोडणी तयार आहे. तर मग इथं 20 मिनिटं झालेले आहे. आपण गॅस बंद केलेला आहे. ढोकळा तयार आहे का बघूया. मस्त असं फुगलेलं आहे. आपण ह्याला चेक करूया. आपल्या टूथपिकला लागत नाही आहे, म्हणजे हे छान असं भिजलेलं आहे. साईडून असं निघालेलं आहे. छान असं ढोकळा शिजलेला आहे. आपण फोडणी दिलेलं ह्यावर ओतूया. हे आपलं ढोकळा सगळं ओढून घेते.